नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, तुम्ही समोर पाहताय हा बेबी कॅनल आहे. जवळपास 150 कोटी रुपये खर्च करून ह्याचं आस्तरीकरण करण्यात आलेलं आहे. या 150 कोटी रुपयांच्या आसपास झालेल्या रकमेच्या खर्चामध्ये दोन्ही बाजूला प्लास्टर केलं, जमिनीवरती खाली तळ घालला प्लास्टर करण्यात आलेलं आहे आणि त्या प्लास्टरमध्ये नव्यानं उगवली ही पान वनस्पती. याचाच अर्थ असा होतो इथुल्या कामाचा दर्जा हा निकृष्ट स्वरूपाचा आहे. आणि हे काम निकृष्ट दर्जाचं का होतंय ते इथुले लाडवलेले ठेकेदार आणि त्यांना आशीर्वाद देणारे जे अधिकारी आहेत यांचा हा संगनमताने झालेला काळ्या कर्तृत्वाचा बाजार आहे. तुम्ही पहा, पुण्यावरून गुंडवा जाकवेलमधून आपल्याला मूलमूत्र आणि रासायनिक पाण्याचा पुरवठा शेतीसाठी होतोय. शेतीसाठी पाणी अनुकूल आहे असं नागरिकांना वाटतं आणि शेतीसाठी गरजवंतांना अक्कल नसते, त्या स्वरूपाने शेती भिजली पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचं टंचाई असते आणि अशा कालखंडामध्ये हे काळं पाणी शेतकऱ्यांना जरी दिलासा देत असलं तरी या काळे पाणी आणण्यासाठी शेतकऱ्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये ज्यावेळेस खर्च होतात त्यावेळेस त्या खर्चांची खऱ्या अर्थानं कार्यप्रणाली, कार्यपद्धत उत्तमरित्याला हसायला हवी. पण इथं असं नाही. इथं अधिकारी आणि ठेकेदार आणि या दोघांनाही आशीर्वाद देणारा जो पडद्यावरचा सूत्रधार आहे त्याच्या खऱ्या अर्थानं आर्थिक कारण सुधारण्याचं हे नवीन तंत्रज्ञान आहे का असं म्हणण्यात चुकीचं ठरणार नाही. तुम्ही पहा, ही वनस्पती एवढ्या जोरात वाढलेली आहे याचाच अर्थ हिला खाली मातीचा स्रोत मिळतोय. तिची मुळं जमिनीत रुजली जातात. पण प्लास्टर करून फायदा काय? अस्तरीकरणाचं कारण काय? आणि अस्तरीकरण जर झालंच असेल तर त्याची ही गुणवत्ता आहे का? असे असंख्य प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि या कार्यप्रणालीमध्ये उपस्थित राहतात. हे बांधकाम करणारं सार्वजनिक पाटबंधारे विभाग जे आहे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली हे काम झालेलं आहे. त्या सर्वांनी इथं लक्ष ठेवलं. यथोचित इंजिनियर म्हणजेच यातील ज्ञान असणारे अधिकारी यावरती निगराणी ठेवून होते, पण तसं घडलं नाही. इथं घडलाय तो भ्रष्टाचार. आणि तुम्ही पहा, कोट्यावधी रुपयाच्या खर्चातून मिळणाऱ्या काळ्या पाण्यामध्ये प्लास्टरमधून ते आणायचा प्रयत्न केला तरीही तिथं वनस्पती उगवते. याचाच अर्थ इथं भ्रष्टाचाराची पालेमुळे खोरवर रुजलेली आहेत. आणि ती रुजलेली आहेत ती कशाच्या आधारावरती? तर गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांच्या नावावरती निधी आणायचा आणि त्या निधीतून ठेकेदार अधिकाऱ्यांच्या मार्फत कमाई कमायची असं एखादं सूत्र या निमित्ताने चालू आहे का असा प्रश्न या दौंड तालुक्यामध्ये सुरू आहे. तुम्ही परत एकदा बघा, हे दिसणारं काळं पाणी हे येतं मुंढवा जाकवेलमधून. हे पाणी दौंड तालुक्यात येस्तवरती या पाण्याचा निचरा जमिनीत होऊ नये म्हणूनच अस्तरीकरण करण्यात आलं आणि त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग झाला का असा प्रश्न ही जी वनस्पती इथं उगवली यावरून दिसून येतो. मित्रांनो, भ्रष्टाचाराचं कुरण म्हणजे दौंड तालुका आहे का अशा स्वरूपाचं आम्ही जर चर्चा केली तर कदाचित कोणाला तरी याचं वाईट वाटेल, पण वस्तुनिष्ठ परिस्थितीचा हा पुरावा आहे. आपण सर्वांनी याकडे पाहावं, विचार करावा आणि नंतरच आपलं मत व्यक्त करावं. मी विजय चव्हाण, आवाज लोकशाहीसाठी. संपर्कासाठी 9423 21 27 97 65 56 69 16. धन्यवाद.